यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज कोल्हापूर, ठाणे आणि वाशिमकडे महाराष्ट्राचे लक्ष। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। राज्यात आज राजकीय तोफांचा मोठा आवाज विधानसभा निवडणुकीपूर्वी ऐकायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येत असून त्यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथील नगरा वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे। शिवाय वाशिममध्ये 23,300 कोटींच्या कृषी व पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। तर ठाण्यामध्ये 33,000 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन, शुभारंभ आणि लाभवितरण सोहळा मोदींच्या हस्ते होणार आहे। दुसरीकडे कालचा रद्द झालेला कोल्हापुरातील राहुल गांधी यांचा दौरा आज होत असून त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच संविधान सन्मान संमेलन असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिममध्ये तसेच ठाण्यामध्ये काय बोलतील आणि राहुल गांधी कोल्हापुरात काय आरोप करतील याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सोलापूरची विमानसेवा चालवण्यासाठी पुढील वर्षभर रिकाम्या सीटच्या तिकिटाएवढे पैसे महाराष्ट्र शासन देणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यामुळे सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होणार। सोने आणि चांदीत मोठ्या प्रमाणावर भाववाढ सुरूच, सोने पोहोचले 77,000च्या वर। हरियाणा विधानसभेसाठी आज होणार मतदान, भाजप सत्तेची हॅट्रिक करणार की काँग्रेस सत्ता हिरावून घेणार याकडे लक्ष। बऱ्याच दिवसांपासून रखडलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर, 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान अर्ज भरण्याची मुदत, 10 नोव्हेंबर रोजी होणार मतदान। भामटा IAS अधिकारी अक्कलकोटमध्ये जेरबंद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असल्याचे भासवून तिघांना 40 लाखांना गंडवले। निलंगा येथील पवन मारुती पांढरे याला अक्कलकोटमध्ये करण्यात आली अटक। जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्पछान। सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे। गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी भाजपने मागवल्या कार्यकर्त्यांकडून विविध सूचना। आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनाकडून भरघोस पारितोषिके देणार। ऑलिम्पिक पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना 5 कोटी रुपये तर रौप्य पदकासाठी 3 आणि कांस्य पदकासाठी 2 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार। शरद पवार म्हणाले, राज्यातील विविध जातींना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 75% करावी। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान दौरा करणार, 9 वर्षात पाकिस्तानला जाणारे पहिले मंत्री। हर्षवर्धन पाटील सोमवारी करणार शरद पवार गटात प्रवेश, अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात लढणार विधानसभा। आसाम राज्यात आता 21 नवीन सहजिल्हे करण्यात आले स्थापन, सहजिल्हे स्थापन करणारे आसाम ठरले पहिले राज्य। सोलापूर महापालिकेतील बोगस बांधकाम परवाना संदर्भात 4 निवृत्त अधिकाऱ्यांवरील जामीन अर्जावर 10 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी। 10 ऑक्टोबर रोजी सोलापुरातील काँग्रेस भवनात लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे घेणार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती। राज ठाकरे 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी पुण्यात घेणार विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका।
मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर. सोलापुरात मंगळवारी होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी 450 बस गाड्यातून सुमारे 40,000 लाभार्थींना कार्यक्रमस्थळी आणण्याचे उद्दिष्ट. अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करून संपवलं. छगन भुजबळ यांनी कट्टर समर्थक गमावला. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्यातील 26 ITI कंपन्यांना आता महापुरुषांचे नाव देण्यात येणार. मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय. अजित पवार म्हणाले, वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार. सुनील टिंगरेंना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच. दंतेवाडा बॉर्डरवर 600 जवान तैनात. तब्बल 9 वर्षांनी मोदी सरकारमधील मंत्री 2 दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार. इस्लामाबादमध्ये SCO प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहणार. शांत झोप लागावी म्हणून भाजपात गेले होते, आता महाविकास आघाडीत ही शांत झोप लागेल याची खात्री देतो. संजय राऊतांकडून हर्षवर्धन पाटलांची फिरकी. वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची 3.25 एकर जमीन बक्षीस. कॅबिनेट बैठकीत निर्णय, काँग्रेसचा विरोध. खेळाडू मालामाल, राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रकमेत वाढ. सुवर्ण पदक विजेत्यांना 3 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 2 कोटी तर कांस्य पदकासाठी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.